नमस्कार रसिक प्रेक्षक हो. सह्याद्री वाहिनीवर आज आमच्या रसिक प्रेक्षकाचं आणि आमच्या चॅनलच्या सगळ्या व्ह्यूवर्सचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपल्या जो आपण विशेष कार्यक्रम राबवतो आहे ज्याचं नाव आहे दुसरी बाजू, त्याच्यामध्ये आज आपल्याला एक खूपच दुर्लभ असं व्यक्तिमत्व लाभलं आहे. मी स्वागत करतो महाराष्ट्राचे लाडके दिग्दर्शक अभिनेते नागराजी मंजुळे यांचं. नमस्कार सर. नमस्कार. तर थेट पहिलाच प्रश्न असा आहे सर की राजकारणामध्ये आज आपण बघतोय महाराष्ट्राच्या की म्हणजे वेगवेगळ्या भाषा समूहांवरून किंवा भाषिक समूह वेगवेगळे जे एकमेकांविरुद्ध जसे आक्रमक झाले सर, आणि मुळात बोलीभाषा आणि प्रमाण भाषा याच्यामध्ये गल्लत होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना राबवल्या पाहिजे आणि हे समाजातले गैरसमज कसे दूर केले पाहिजे? प्रश्न खरंच त्या मताने मला असं वाटतं प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. कसं आहे, आज मी तुमच्यासमोर जे बोलतोय ते म्हणजे त्याच्यामध्ये कुठला असा म्हणजे आर्टिफिशियलपणा नाही, म्हणजे नक्की की मी असं ओढून तोडून बोलतोय. म्हणजे त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे पुण्याची भाषा म्हणा किंवा आपल्या गावची कुठली भाषा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर किंवा आपल्या देशात कितीतरी जिल्हे आहेत, पण आपण मराठी भाषेबद्दल जर उदाहरण दिलं तर आपल्या मराठी भाषेत असे किती वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांची स्लँग वेगळे, म्हणजे आपण बोलतो बोली भाषा. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये काही गपलत नाही किंवा अशी काही गल्लत आहेच नाही. प्रत्येकाला आपला म्हणजे बोलीपट्टा मिळालेला आहे, त्याप्रमाणे त्या कंठाप्रमाणेच माणूस आपला बोलतो. अगदीच अगदीच अगदीच. तर मला असं वाटतं की नवीन तेढ निर्माण करण्याची ही पद्धत आहे की नाही, म्हणजे हे कुठेतरी फॅशनच झाली. म्हणजे मला असं वाटत नाही कुठली भाषा किंवा कुठलं स्लँग आणि कुठलं असं म्हणजे सगळ्या भाषा म्हणजे समानच आहेत आणि एकच गोष्ट त्यामध्ये कॉमन आहे किंवा म्हणजे मला असं वाटतं की फक्त तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजे. हिंदी असो, मराठी असो किंवा मराठीतली कोकणी असो, सातारची रांगडी भाषा असो किंवा आमच्या भागात म्हणजे कुठली असो, मला असं वाटतं फक्त भावना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे आपली भाषा. आणि सर त्याच अनुषंगाने एक असा पूरक प्रश्न विचारायचा होता की म्हणजे आता गावाकडचे मुलं पुण्या मुंबईमध्ये, खास करून पुण्यामध्ये शिकायला वगैरे येतात, तर त्यांना त्यांच्या बोलीभाषेमुळे थोडं फार प्रमाणात हिणवलं जातं वगैरे. तुम्हाला एवढं भरघोस असं यश मिळालं तरीसुद्धा तुमचा जो लँग्वेजचा ज्याला काय म्हणू आपण स्लँग आहे तो अजूनही तसाच आहे. मला वाटतं की मराठी चित्रपटसृष्टीत 100 कोटीचा टप्पा गाठणारा सैराटसारखा चित्रपट तुम्हीच आणला, बरोबर? तरीसुद्धा तुमची जी भाषेची नाळ आहे, जी गावाकडची नाळ आहे, ती तशीच जुळलेली. तर ते आता माझा प्रश्न त्या अनुषंगाने असा विचारायचा आहे मला की आता जे पुण्यामध्ये खास करून शिफ्ट होत आहेत गावाकडची मंडळी काही स्वप्न घेऊन, तर त्यांनी हा न्यूनगंड बाळगावा का त्यांच्या मनामध्ये? मला तर असं वाटतं की बाळगूच नाही. म्हणजे बघा, तुम्ही 100 कोटी म्हणाल, मला जर माझी भाषा मी शुद्ध भाषेवर आधारित असा जर पिक्चर काढला असेल, बरोबर, तर त्याच्यामधून जी कमाई झाली असती, मला असं वाटतं माझ्या साध्या भाषेनेच मला 100 कोटी मिळून. बरोबर. तर मला म्हणजे समाजाने हे ऍक्सेप्ट केलं. मला असं वाटतं की आपली बोली आपला कंठ्य सोडायची गरज नाही. मुळात तुम्हाला सांगू का, आपल्या भाषेला कोण बघून जर हसतोय, आपल्या स्लँगला बघून जर कोण हसतोय, तर मला असं वाटतं की तो स्वतःवर हसतोय आणि तो आपल्या संस्कृतीवर हसतोय. बरोबर. आपल्याला ऑफेंड व्हायची गरजच नाही मुळात, किंवा काय वाईट वाटून घ्यायची गोष्ट किंवा आपणच आनंद मानावा की कुणाला तर आपण हसवण्याच्या कामाला येतो. आपण कुणाला तर नादी लागून आपली भाषा म्हणजे बदलण्याचा मला वाटत नाही की प्रयत्न केला पाहिजे. एक उदाहरण देतो. बरेचसे अभिनेते म्हणजे तळागाळातून आलेले आहेत, नॉर्मल बोलता लगेच आणि मी तुम्हाला सांगू का, म्हणजे हे लगेच त्यांना असं वाटतं की मी शिकलो, मी ते म्हणजे थोडंसं आर्टिफिशियल वाटतं. हो, अगदी कृत्रिमच वाटतं मला ते. गावाला गेलो कृत्रिमच म्हणून त्याला मला असं वाटतं. म्हणजे माणसाने बदलू नये एवढं मला असं वाटतं. खूप म्हणजे सर, खास करून आहे ना, जो भाषेबद्दल वाद आता जो पेटला आहे त्याच्याबद्दलच आम्ही तुम्हाला म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं होतं आणि तुमचे बहुमूल्य विचार ऐकून खूपच बरं वाटलं सर. आणि थँक्यू. असंच परत सह्याद्री वाहिनीवर भेट द्यावी अशी आमच्या रसिक प्रेक्षकांकडून मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण इथे आता थांबूया. थँक्यू सर. धन्यवाद. जय महाराष्ट्र.